नमस्ते मुलांनो, बघा काल आपण कालच्या भागामध्ये गणित विषयाचा इयत्ता 5वी प्रकरण 3 बेरीज व वजाबाकी या विषयाचा अभ्यास केला होता। या विषयामध्ये आपण काही उदाहरणे सोडवली होती। बेरीज आणि वजाबाकी यांचे काही उदाहरणे सोडवले होते आणि त्या उदाहरणांमध्ये वेगवेगळ्या पद्धती बघितल्या होत्या। तर कालचं एक उदाहरण आपण सोडवलं होतं ज्याचं उत्तर आपलं हे आलं होतं। या पद्धतीचं वेगळ्या पद्धतीची रीत वापरून म्हणजे पद्धत वापरून आपण हे उदाहरण सोडवलं होतं आणि त्याचं उत्तर आलं होतं 3,95,949। तर आपण वेगळी पद्धत म्हणजे खालील हच्चा घेऊन आणि वर हच्चा घेऊन अशा पद्धतीचे हे गणित सोडवलं होतं। खाली हच्चा घेऊन आणि वरती हच्चा घेऊन अशा पद्धतीची वेगळी रीत वापरून आपण हे गणित सोडवलं होतं, उदाहरण सोडवलं होतं। आता आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत। बघा आता आपल्याला शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत। आपण आतापर्यंत संख्या आणि अंकांमध्ये जी बेरीज वजाबाकी असते ती सोडवली होती। आता आपल्याला काय करायचं की शाब्दिक उदाहरणे कसे असतात आणि त्या रूपामध्ये मांडणी करून म्हणजे बेरजेच्या रूपामध्ये मांडणी करून ती शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। पहिलं जे उदाहरण आहे ते आहे एका शेतकऱ्याला ऊसापासून 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले। खते, औषधे वगैरे बाबींवरील 1,12,580 रुपये खर्च वजा जाता त्याच्याकडे किती रक्कम उरली। तर बघा उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की एका शेतकऱ्याला ऊसापासून 2 लाख रुपये त्याचं काय झालंय उत्पन्न मिळालेलं आहे आणि त्याने खते आणि औषधे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्याने 1,12,580 रुपये खर्च केलेले आहे। मग आता त्याच्याकडे किती उरलेत अशा पद्धतीचे हे गणित आहे। आपल्याला हे गणित सोडवून बघायचं आहे की यामध्ये वजाबाकीची क्रिया कशी करायची आहे। बघा आपल्याला उत्तर लिहिताना आधी आपल्याला गणितामध्ये उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते लिहायचं आहे। ते इथे आपण शेतकऱ्याला मिळालेल्या उत्पन्नातून झालेला खर्च वजा करूया। जसं आपण सांगितलं की त्याचं उत्पन्न किती होतं आणि त्यातून आपल्याला किती खर्च झालाय ते वजा करायचं आहे। म्हणून दिलेली संख्या अशी लिहूया। आपण आधी उदाहरणामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे ती लिहायची आहे। उत्पन्न दिलेलं आहे आपल्याला 2 लाख रुपये आणि खर्च झालेला आहे 1,12,580। तर आपल्याला अशा पद्धतीची ही मांडणी करायची आहे। आता बघा आपण हे उदाहरण सोडवून बघणार आहोत की इथे 2 लाख रुपये आपण काय केलंय अशा सारणीमध्ये अशा मांडणीमध्ये ते मांडलेलं आहे आणि त्यातून आपल्याला वजा करायचे आहेत 1,12,580 रुपये। तर बघा इथे गणित तुम्हाला सोडवलेलं दिसतंय की कशा पद्धतीने हे गणित सोडवलेलं आहे। शून्यांमधून शून्य गेल्यावर शून्य उरतो, त्यानंतर इथे शून्य आहे, शून्यामधून 8 जात नाही म्हणून आपण खाली एक हच्चा घेतला आहे आणि वरती एक हच्चा घेतलेला आहे। हे शून्य आपण इथे जसेच्या तसे लिहिलेले आहे। इथे झाले 10, 10 मधून 8 गेल्यावर उरतात 2। त्यानंतर पुन्हा आपण बाजूचा जो शून्य आहे त्यातून हा जो 5 आहे 5 आणि खालचा हा हच्चा एक त्यामध्ये मिळवायचा आहे। 5 आणि 1 झाले 6। शून्यामधून 6 ही संख्या वजा होत नाही म्हणून आपण परत शेजारचा जो शून्य आहे तिकडचा म्हणजे खाली एक हच्चा आणि वरती एक हच्चा अशा पद्धतीने लिहून घेतलेला आहे आणि हा शून्य इथे लिहिलेला आहे। म्हणजे 10 मधून आपल्याला हे 6 वजा करायचे आहे। 10 मधून 6 वजा केल्यावर किती उत्तर उरतं 4। त्यानंतर पुढची संख्या परत आपण खाली एक हच्चा घेतलेला आहे आणि वरती एक हच्चा घेतलाय कारण इथे परत शून्य दिलेला आहे। शून्यामधून हे 3 वजा होतात का नाही होत। बघा 2 आणि हा 1 मिळून 3 होतात। मग आपण काय केलेले या 10 मधून हे 3 वजा केलेले आहेत। 10 मधून 3 गेल्यावर उरतात 7। पुढचं सेम तसंच खाली एक हच्चा घेतलेला आहे, वर एक हच्चा घेतलेला आहे कारण इथे शून्य आहे। हा शून्य आपण तशाच्या तशा पद्धतीने इथे लिहिलेला आहे। तर 10 मधून हा 2, 1 आणि 1 2, 10 मधून 2 वजा केल्यावर उरतात किती 8। तर बघा इथे मित्रांनो इथे 2 आहेत, इथे 1 आहे आणि हा 1 आहे। 1 आणि 1 होतात 2 म्हणजे 2 वजा 2 किती होतात 0। तर अशा पद्धतीने बघा हे उत्तर आलेलं आहे। किती उत्तर आहे 87,420। आपलं उत्तर आलेलं आहे 87,420।
तर शेतकऱ्याकडे 87,420 हे काय आहे, त्याच्याकडे रक्कम उरलेली आहे. आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. 65,07,883. 65,07,883 वजा 9,25,586. तर अशा पद्धतीचं आपल्याला पुढचं गणित दिलेलं आहे. या उदाहरणाला पहिले आपण दशमान पद्धतीने लिहूया. आता बघा, दशमान पद्धतीने लिहिताना तुम्हाला दिसत असेल की आपण प्रत्येक अंकांचे स्थान लिहिलेले आहेत. अशा पद्धतीची ही मांडणी केलेली आहे, त्यालाच दशमान पद्धत असे म्हणतात. तर बघा, 65,07,843 ही संख्या वरती लिहिलेली आहे कारण ती मोठी आहे आणि त्यातून आपल्याला जी संख्या वजा करायची ती खाली लिहिलेली आहे. म्हणजेच किती? 9,25,586. तर आपण हे गणित सोडवून बघूया. तर बघा, आपल्याला हे गणित सोडवलेले दिसतंय की कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलं आहे ते समजून घेऊया थोडक्यात. तर बघा, इथे दिलेला आहे 3. आपण 3 मधून 6 जात नाही म्हणून आपण काय केलंय, हातचा घेतलेला आहे इथून. हे इथे झाले 13. 13 मधून 6 गेल्यावर उरतात 7. त्यानंतर इथे 4 होते, 4 मधून हातचा इथे गेला म्हणून इथे उरले 3. आपण परत एक हातचा घेतलेला आहे. 13 मधून हे 8 आपल्याला वजा करायचे आहेत. तर वजा केल्यानंतर उरतात 5. पुढे सरळ सेम तशाच पद्धतीने इथे 8 मधून 5 वजा होत नाही मित्रांनो. इथे 8 मधून आपण एक हातचा इथे दिला होता, त्यामुळे इथे राहिले होते 7. या 7 मधून आपल्याला 5 वजा करायचे आहेत. तर 7 मधून 5 गेल्यावर राहतात 2. पुढे बघा मित्रांनो, 7 वजा 5 परत 2 राहिलेले आहेत. जे हजाराच्या घरात अंक आहेत त्यांची आपण वजाबाकी बघितलेली आहे. त्यानंतर इथे आहे 0. आपण जशा पद्धतीने शेजारून हातचा घेतो, शेजारच्या स्थानावरून हातचा 1 मिळवतो, तसं आपण इथे 1 घेतलेला आहे. या 10 मधून आपल्याला हे 2 वजा करायचे होते. 10 मधून 2 गेले, उरले 8. त्यानंतर इथे 5 होते, 5 मधला एक हातचा आपण इथे दिलेला होता, इथे राहिले 4 आणि शेजारचा एक हातचा घेतलेला आहे कारण की इथे 4 उरले. 4 मधून हे 9 जातात का? नाही जात. त्यामुळे आपण 14 मधून 9 घालवलेत. आलेले उत्तर आहे 5. इथे सेम अशाच पद्धतीचं इथे राहिले होते 5 कारण की आपण एक हातचा इथे दिलेला होता. सो 5 खाली संख्या नाहीये वजाबाकी करण्यासाठी, त्यामुळे आपण 5 आहे तसे लिहिलेले आहे. तर बघा, आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर, ह्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 55,82,257. 55,82,257 हे या उदाहरणाचं उत्तर आहे, जे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. बघा, पुढचं जे 2 नंबरचं उदाहरण आहे मित्रांनो, ते आहे 34,61,058. 34,61,058 या संख्येतून आपल्याला वजा करायचे आहे 27,04,579. तर बघा, 34,61,058 ही संख्या मोठी आहे आणि त्या संख्येतून आपल्याला वजा करायचे आहे 27,04,579. आपण जसं मागील उदाहरणामध्ये बघितलं होतं की आपल्याला दशमान पद्धतीमध्ये त्याची मांडणी करायची आहे. तर अशाच पद्धतीने आपण इथे ही मांडणी केलेली आहे आणि हे उत्तर कसं सोडवायचं, कसं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे ते आपण पाहूया. बघा मित्रांनो, इथे उत्तर आपल्याला दिलेलं आहे. बघा, आपल्याला इथे उत्तर सोडवून दिलेलं आहे, उदाहरण सोडवून दिलेलं आहे. आपल्याला ते कशा पद्धतीने सोडवलं ते थोडक्यात बघायचं आहे. बघा, इथे शेवटी आहे 8. या 8 मधून 9 ही संख्या वजा होत नाही मित्रांनो, म्हणून आपण परत शेजारच्या घरातून हातचा घेतलेला आहे 1. इथे झाले 18. 18 मधून हे 9 वजा केले, उत्तर आलं 9. त्यानंतर इथे 5 मधून 1 गेला होता, हातचा दिला होता आपण, म्हणून इथे राहिले होते 4. आता ह्या 4 मधून 7 जातात का? नाही जात, म्हणून आपण परत शेजारच्या इथून हातचा घेतलेला आहे. इथे झाले 14. 14 मधून हे 7 गेले, उरले 7. त्यानंतर इथे संख्या होती 10. 10 मधून 1 इथे गेला, इथे राहिले 9. म्हणजेच 9 मधून 5 गेले, उरले 4. त्यानंतर 1 आपण इथे दिलेला होता, इथला हातचा आपण इथे दिला म्हणून इथे राहिले होते 0. हातचा 1 घेतलेला आहे इथून, इथे झाले 10. 10 मधून हे 4 वजा केले, उत्तर आलं 6. त्यानंतर
एक हातचा आपण इथे दिलेला आहे म्हणून इथे राहिले 5. 5 मधून 0 जातात का मित्रांनो? 0 म्हणजे काहीच नाही, त्यामुळे 5 आपण जसेच्या तसे लिहिलेले आहे. पुढे आहे 4. आता बघा या 4 मधून 7 वजा होत नाही, म्हणून आपण काय केलं? शेजारच्या घरातून हातचा घेतलेला आहे 1. 14 झालेले आहेत. 14 मधून हे 7 वजा केले तर उत्तर येतं 7. अशाच पद्धतीने इथे 1 दिला आहे हातचा, मग इथे राहिले 3 मधून 1 गेला, उरले 2. या 2 मधून आपण ही खालची जी संख्या आहे 2 ती वजा केलेली आहे मित्रांनो. 2 मधून 2 गेले, उरले 0. अशा पद्धतीचे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे मुलांनो 7,56,479. अशा पद्धतीचं हे दशमान पद्धतीने आपण वजाबाकीचं गणित बघितलेलं आहे. हे उदाहरण नक्कीच तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत, पुढचं उदाहरण सोडवणार आहोत. बघा मुलांनो, आपल्याला काय करायचं आहे? आता आपण वजाबाकी आणि बेरीज यांची काही उदाहरणे सोडवली होती. आता आपल्याला मिश्र उदाहरणे सोडवायची आहेत. मिश्र म्हणजे ज्यामध्ये वजाबाकी आणि बेरीज या दोन्ही क्रिया असतील. तर आपण त्याचं पहिलं उदाहरण सोडवणार आहोत. बघा आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 4,13,758 अधिक 2,09,542 वजा 5,16,304. तर बघा या संख्येची मांडणी आपल्याला कशा पद्धतीने आधी करायची आहे ते बघणार आहोत. आपल्याला प्रथम बेरीज ही क्रिया करायची आहे, कारण बेरीजचं चिन्ह म्हणजे बेरीज म्हणजेच अधिक, त्याचं चिन्ह आपल्याला पहिले दिलेलं आहे. म्हणून आपल्याला प्रथम काय करायचं आहे मुलांनो, की आपल्याला पहिले या 2 संख्यांची बेरीज करून घ्यायची आहे आणि मग जे उत्तर येणार आहे त्यामधून ही तिसरी संख्या आपल्याला वजा करायची आहे. तर आपण मांडणी करून घेऊया. बघा मुलांनो, इथे आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. कशा पद्धतीने बेरीज तर आपण शिकलोच आहोत. 6 अंकी संख्येची बेरीज कशी करायची ते आपण बघितलं आहे मागच्या भागामध्ये. आपल्याला आता ते बेरीज उदाहरण सोडवल्यानंतर त्याचं उत्तर काय आलं ते पाहणार आहोत आपण. आता बघा इथे 8 अधिक 2 होतात 10. 10चा 0 इथे लिहिलेला आहे मित्रांनो. 1 आपण हातच्या स्वरूपात इथे दिलेला आहे. त्यानंतर 5 अधिक 4 9 होतात मित्रांनो आणि हा 1 होतो 10. म्हणून पुन्हा आपण इथे 0 लिहिलेला आहे, 1 इथे लिहिलेला आहे. 7 अधिक 5 मित्रांनो 12 होतात आणि अधिक हा वरचा हातचा जो आहे तो आपल्याला मिळवायचा आहे. 12 अधिक 1 13 होतात, म्हणून आपण इथे 3 लिहिलेले आहेत आणि 1 हातचा दिलेला आहे. पुन्हा बघा 3 अधिक 9 मित्रांनो 12 होतात आणि 12 मध्ये हा वरचा 1 हातचा आपण मिळवल्यावर 13 होतात. 13चा 3 इथे लिहिलेला आहे, 1 आपण इथे लिहिलेला आहे. त्यानंतर 1 आणि 0 म्हणजेच 1 होतो. वरचा हातचा यामध्ये जर आपण मिळवला तर 1 अधिक 1 2 होतात. इथे सेम तशाच पद्धतीने शेवटचे जे अंक आहेत 4 अधिक 2 म्हणजेच 6. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाशी म्हणजे प्रथम आपण जी बेरीज क्रिया केलेली आहे त्याचं उत्तर आलेलं आहे 6,23,300. तर बघा 6,23,300 या संख्येतून आपल्याला पुढची संख्या काय करायची आहे? वजा करायची. तर 6,23,300 वजा 5,16,304 या 2 संख्यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर नक्कीच वजाबाकी करताना आपण काय करतो की मोठी संख्या जी आहे ती वरती लिहितो आणि खाली लहान संख्या लिहितो. म्हणजे 6,23,300 ही संख्या कशा पद्धतीने आपण वरती लिहिणार आहोत आणि खाली ही लहान संख्या लिहिणार आहोत ती मांडणी बघूया आणि आपण ते उदाहरण पुढे सोडवूया. बेरीज 2 संख्यांची आपण आधी बेरीज केलेली आहे आणि त्याचं जे उत्तर आलेलं आहे त्यातून आपल्याला पुढची संख्या ही वजा करायची आहे. तर आपण ही दशमान पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि त्या मांडणीतून ते उत्तर कसे काढलेले आहे ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, 6,23,300 मधून आपण 5,16,304 ही संख्या वजा करायची. तर मित्रांनो, शेवटचं दशक आणि एकक या घरात आपण बघितलं असेल की इथे 0 आहे आणि इथेही 0 आहे. तर 0 मधून आपल्याला 4 वजा करता येत नाही, म्हणून आपण हा जो शतक स्थानचा 3 आहे त्यातून प्रथम इथे 1 हातचा घेतलेला आहे. तर हे झाले 10. 10 मधून इथे 1 हातचा घेतलेला आहे कारण की आपल्याला 4 वजा करायचे आहेत.
म्हणून आपण 10 मधून 4 गेले, 6 उरले. 10 मधला एक हातचा आपण इथे दिलेला होता एककाच्या घरात, त्यामुळे इथे राहिले 9. आता बघा या 9 मधून हे शून्य जातात का मित्रांनो? नाही, म्हणून आपण 9चे 9 इथे लिहिलेले आहे. त्यानंतर 12, 3 मधून आपण एक हातचा इथे दिला होता म्हणून इथे राहिले 12. शेजारच्या इथून आपण एक हातचा घेतला म्हणून इथे झाले होते ते 12. 12 मधून 3 वजा केले मित्रांनो 9 राहतात. त्यानंतर शेजारील एक हातचा घेऊन इथे झाले 12. ह्या 3 मधून एक हातचा आपण इथे दिलेला होता, त्यामुळे इथे झाले 12. 12 मधून 6 वजा केले मुलांनो तर किती येतात? 6. त्यानंतर इथे 2 मधून एक गेला होता हातचा म्हणून इथे राहिला 1. या 1 मधून हा खालचा 1 आपण वजा केलेला आहे, उत्तर आलं 0. तशाच पद्धतीने 6 मधून 5 वजा केल्यावर उत्तर येतं 1. तर अशा पद्धतीची वजाबाकी करून आपण हे उदाहरण सोडवून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1,06,996. आधी आपण काय केलेलं आहे मुलांनो? आपण एक वजाबाकीचा आणि बेरीज असे 2 पद्धतीची गणित बघितले होते की ज्यामध्ये मिश्र क्रिया आहेत. मिश्र उदाहरण आपण बघितलेलं होतं की ज्यामध्ये आपल्याला आधी बेरीज करायची होती आणि त्यानंतर आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची होती. तर बघा आधी आपण बेरीज केलेली आहे. 2 संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 6,23,300. तर आपल्याला ह्या संख्येतून या उत्तरातून पुढची संख्या आपल्याला वजा करायची होती मित्रांनो. आपण अशा पद्धतीचं हे गणित सोडवलेलं होतं आणि ह्या गणितातून आपल्याला पुढचं उत्तर आपल्याला मिळालेलं होतं. बघा शेवटीचे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 1,06,996. 2 क्रिया आपण एकाच गणितामध्ये केलेल्या आहे. अशा पद्धतीचं हे मिश्र उदाहरण आपण सोडवलेलं आहे. हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आपण पुढचं अजून एक उदाहरण सोडवून बघणार आहोत. बघा मित्रांनो 2 नंबरचं जे उदाहरण आहे ते असं दिलेलं आहे की 12,79,356. 12,79,356 वजा 9,17,542 अधिक 4,18,906. तर हे गणित आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो. मागच्या गणितामध्ये जर आपण बघितलं असेल की आपल्याला आधी बेरीज ही क्रिया करायची होती आणि आलेल्या उत्तरातून आपल्याला दुसरी संख्या वजा करायची होती. म्हणजेच आधी बेरीज आणि नंतर वजाबाकी अशा 2 क्रिया एका गणितात होत्या. आता आपण जे दुसरं उदाहरण सोडवणार आहोत, जे दुसरं उदाहरण बघतो आहोत त्याच्यामध्ये आधी आपल्याला काय करायची आहे? वजाबाकी करायची आहे आणि नंतर आपल्याला आलेल्या उत्तरातून आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे आलेलं जे उत्तर असेल ती संख्या आणि दुसरी संख्या यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा इथे उदाहरण सोडवलेलं आहे, तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे मित्रांनो. बघूया आपण. बघा 12,79,356 वजा 9,17,542. लहान संख्या आपण खाली लिहितो म्हणून खाली अशा पद्धतीने दशमान पद्धतीने याची मांडणी करून घेतलेली आहे आपण आणि ते गणित कसं सोडवलं ते थोडक्यात पाहूया. बघा 6 वजा 2 म्हणजे 4, 5 वजा 4 म्हणजे 1. आता इथे 3 आहेत, 3 मधून 5 जात नाही म्हणून आपण काय केलेलं आहे? शेजारचा एक हातचा घेतलेला आहे. 9 मधून 1 गेला, इथे राहिले 8. 9 मधून 1 इथे घेतल्यानंतर ही संख्या झालेली आहे 13. 13 मधून 5 गेल्यावर उरतात 8. इथे राहिले 8. 8 मधून हे 7 वजा केल्यानंतर आलेलं उत्तर आहे 1. त्यानंतर 7 वजा 1 होतात 6. परत पुढे 2 दिलेले आहेत मुलांनो. 2 मधून 9 वजा होत नाही म्हणून आपण शेजारून एक हातचा घेतलेला आहे. इथे झाले 12. 12 मधून हे 9 वजा केल्यावर उत्तर येतं 3 आणि इथे 0 राहिलेला आहे. 0 जसेच्या तसे आपण खाली लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आधी वजाबाकी बघितलेली आहे आणि वजाबाकीची क्रिया केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे 3,61,814. या 2 संख्यांची आपण काय केलेली आहे? वजाबाकी केलेली आहे आणि वजाबाकीची क्रिया झाल्यानंतर आपण काय बघितलेलं आहे की जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, आता आपल्याला ह्या उत्तराची आणि ह्या संख्येची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर आपण बेरीज करूया. बघा मुलांनो आपलं जे उत्तर आलेलं होतं ते होतं 3,61,814. त्यानंतर आपल्याला काय करायचं की 3,61,814 अधिक 4,18,906
या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवलेलं आहे, हे उदाहरण सोडवलेलं आहे। जे लाल रंगामध्ये आपल्याला उत्तर दिसतंय ते आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो, की बघा या दोघांची बेरीज केल्यानंतर म्हणजेच केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे 7,80,720। बघा 4 आणि 6 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतं 10। 10चा शून्य आपण इथे लिहिलेला आहे, एक आपण हातच्या घरात देतो। त्यानंतर हा एक आणि हा एक म्हणजे हातचा एक आणि हा एक मिळून होतात 2। इथे शून्य आहे मित्रांनो, म्हणून 2 आपण जसेच्या तसे इथे लिहिलेले आहे। त्यानंतर 8 अधिक 9 यांचीच बेरीज 17 होते मित्रांनो। 17 मधला 7 आपण इथे लिहिलेला आहे, एक हातच्या घरात दिलेला आहे। त्यानंतर 1 अधिक हा 8 मिळून होतात 9 मित्रांनो, आणि त्यानंतर 9 अधिक 1 होतो मुलांनो 10। 10चा शून्य आपण इथे लिहिलेला आहे, एक आपण हातच्या घरात दिलेला आहे। आता 6 अधिक 1 होतो 7 मुलांनो, आणि 7 मध्ये हा वरचा हातचा 1 मिळवल्यावर होतात 8, जे आपण इथे लिहिलेले आहे। त्यानंतर 3 अधिक 4 यांची बेरीज केल्यावर आपलं उत्तर येतं 7। तर अशा पद्धतीने हे आपण गणित सोडवलेलं आहे। बघा मुलांनो, आपण दोन मिश्र उदाहरणे सोडवून बघितलेले आहेत। पहिल्या उदाहरणामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी अशा क्रिया केल्या होत्या। आताचं जे उदाहरण आपण सोडवून बघितलं आहे त्यामध्ये आपण आधी वजाबाकी केलेली आहे आणि मग बेरीज केलेली आहे। तर नक्कीच तुम्हाला हे गणित समजलं असेल। अशा पद्धतीची उदाहरणे भरपूर आहेत की जी आपल्याला समजण्यास सोपी होतात आणि सरावासाठी आपल्याला पुढे ते सोडवायची आहेत, की त्याची आपल्याला मदत होते। तर बघा अशा पद्धतीची गणिते तुम्हाला समजली असेल। अशा प्रकारची उदाहरणे आपण ह्या दोन उदाहरणांमधून तुम्हाला नक्कीच समजले असतील। आपण पुढची गणितं पाहणार आहोत। आता आपल्याला एक शाब्दिक उदाहरण पाहायचं आहे मुलांनो। बघा मुलांनो, इथे आपल्याला 3 नंबरचं जे उदाहरण दिसतं आहे ते आहे एक शाब्दिक उदाहरण, की शाब्दिक म्हणजे शब्दांच्या रूपात ह्या उदाहरणाची मांडणी केलेली आहे। ती आपल्याला नंतर उभ्या मांडणीमध्ये करून आपल्याला ते गणित सोडवायचं आहे। तर उदाहरण दिलेलं आहे, एका घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 87,14,530 रुपये आला। तर बघा एका घराचं बांधकाम चालू केलेलं आहे आणि त्या बांधकामाच्या खर्चासाठी म्हणजे बांधकामासाठी जो खर्च आलेला आहे तो आहे 87,14,530। त्यापैकी प्लॉट साठी 24,72,615 रुपये व बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 रुपये लागले आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झाली, तर मजुरीसाठी किती रक्कम लागली। बघा मित्रांनो, मुलांनो, आपल्याला ह्या गणितामध्ये शाब्दिक उदाहरणाच्या रूपामध्ये हे गणित आपल्याला दिलेलं आहे। हे उदाहरण आपल्याला आधी नीट वाचून घ्यायचं आहे आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलेली आहे माहिती ती आधी लिहायची आहे। तर बघा रीत आपण बघूया की ह्या उदाहरणाची रीत कशी आहे। बघा, प्लॉटची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे। प्लॉटची किंमत किती आहे? 24,72,615 अधिक बांधकाम साहित्य खर्च। बघा बांधकाम साहित्यासाठी 50,43,720 ही रक्कम आपल्याला दिलेली आहे। म्हणजे आपल्याला काय करायचंय की प्लॉटची किंमत अधिक बांधकाम साहित्य खर्च आणि या दोन संख्यांची या दोन किमतींची बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण खर्च जो आहे तो काय करायचा आहे, त्यातून वजा करायचा आहे। तर बघा रीत म्हणजे आपल्याला जी माहिती उदाहरणामध्ये दिलेली असते ती आपण आधी लिहिलेली आहे, की आपल्याला आधी काय करायचे ते उदाहरण वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं की कोणती क्रिया आपल्याला या उदाहरणामध्ये करायची आहे। तर बघा, प्लॉटची किंमत अधिक बांधकाम साहित्य खर्च वजा एकूण खर्च। आता आपण हे उदाहरण सोडवणार आहोत। बघा मुलांनो, आपल्याला प्लॉटची किंमत आणि बांधकाम साहित्य खर्च यांची बेरीज करायची होती। तर इथे आपल्याला दिलेली आहे की 24,72,615 अधिक 50,43,720 या दोन संख्यांची आपण आधी काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे।
तर बघा आपल्याला जे उत्तर आलेलं आहे लाल रखान्यामध्ये जे आपल्याला उत्तर दिसत आहे ते आपलं उत्तर आपण बघूया कशा पद्धतीने काढलेलं आहे। तर बघा 5 अधिक 0 म्हणजेच 5 होतात, त्यानंतर 1 अधिक 2 म्हणजे 3, 6 अधिक 7 म्हणजेच 13 मित्रांनो, आणि 13 चे 3 आपण इथे लिहिलेले आहे, हातचा आपण बाजूच्या घरामध्ये लिहितो म्हणून हा 1 इथे लिहिलेला आहे। 2 अधिक 3 म्हणजेच 5 होतात, 5 मध्ये हा 1 मिळवला तर किती होतात 6। अशाच पद्धतीने 7 अधिक 4 म्हणजेच 11 होतात, 11चा आपण 1 इथे लिहिलेला आहे आणि 1 हातच्या घरात दिलेला आहे। 4 आणि 0 म्हणजे 4 होतात, वरचा 1 हातचा आपण काय केलेला आहे मिळवलेला आहे। 4 अधिक 1 म्हणजेच 5 येतं, 5 अधिक 2 म्हणजेच 7 होतात। तर अशा पद्धतीने आपण ही बेरीज केलेली आहे आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे 75,16,335। म्हणजे या दोन संख्यांची आपण बेरीज केलेली आहे आणि बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। तर ते उत्तर आपण काय करायचं आहे, एकूण खर्च त्यातून वजा करायचा आहे। आपल्याला पुढची जी पद्धत आहे, पुढची जी क्रिया आहे ती वजाबाकीची क्रिया करायची आहे। आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे, बेरीज केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्या उत्तरातून आपल्याला पुढची संख्या म्हणजेच एकूण खर्च हा वजा करायचा आहे आणि मग आपल्याला शेवटचं उत्तर मिळणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने हे मिश्र उदाहरण आपण सोडवणार आहोत। बघा मुलांनो, एकूण खर्च वजा प्लॉट व बांधकाम साहित्याचा खर्च। आता आपल्याला काय करायचं की आपला जो एकूण खर्च होता त्यातून आपल्याला प्लॉट आणि बांधकाम साहित्याचा खर्च वजा करायचा आहे। तर आपला एकूण खर्च आहे 87,14,530। या संख्येतून आपल्याला मागील जे बेरीज केलेलं उदाहरण बेरीज केल्यानंतर जे उत्तर आलेलं होतं ते आपल्याला या संख्येतून वजा करायचं आहे, म्हणजेच 75,16,335। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीचं हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे। ते आपण थोडक्यात समजून घ्यायचं आहे की दशमान पद्धतीने आपण मांडणी केल्यानंतर वजाबाकीचं चिन्ह आपण दिलेलं आहे, कारण आपल्याला वजाबाकीची क्रिया करायची आहे। तर बघा 0 मधून 5 जात नाही मुलांनो, म्हणून आपण काय केलेलं आहे, शेजारचा एक हातचा घेऊन इथे 10 झालेले आहेत, या 10 मधून 5 गेले उरतात 5 मित्रांनो। त्यानंतर इथे राहिले होते 2, कारण की आपण एक हातचा इथे दिलेला होता, या 3 मधून 1 गेला, इथे राहिले 2, परत आपण शेजारच्या घरातून एक हातचा घेतलेला आहे, इथे झाले 12, कारण की 2 मधून 3 जात नव्हते म्हणून आपण इथे हातचा घेऊन इथे संख्या झालेली आहे 12। या 12 मधून 3 वजा केल्यावर उत्तर येतं 9। त्यानंतर इथे एक हातचा दिल्यानंतर 5 मधून 1 गेला, इथे राहिले 4, 4 वजा 3 म्हणजेच उत्तर येतं 1। त्यानंतर परत शेजारी इथे 4 आहेत मित्रांनो, 4 मधून 6 वजा होत नाही म्हणून आपण शेजारील एक हा हातचा घेतलेला आहे। आता इथे झाले 14, 14 वजा 6 म्हणजेच 8 उत्तर येतं, आणि इथे 1 होता, एक हातचा आपण इथे दिल्यानंतर इथे राहिला 0, 0 मधून 1 जात नाही म्हणून आपण परत शेजारील जो 7 आहे त्यातून एक हातचा घेतलेला आहे, इथे झाले 10, 10 वजा 1 म्हणजेच उत्तर येतं 9 मित्रांनो। त्यानंतर इथे राहिले 6, कारण की आपण एक हातचा इथे दिला होता, 7 मधून 1 गेला, इथे राहिले 6, 6 वजा 5 म्हणजेच 1 आलेला आहे। त्यानंतर पुढची जी संख्या होती ती आहे 8, 8 वजा 7 म्हणजेच 1। तर अशा पद्धतीची क्रिया, वजाबाकीची क्रिया आपण केलेली आहे आणि आपल्याला जे लाल रंगामध्ये उत्तर दिसतंय ते आपलं उत्तर आलेलं आहे आणि ते उत्तर अगदी बरोबर आहे। आपलं उत्तर आहे 11,98,195। बघा, एकूण खर्च वजा केल्यावर म्हणजे एकूण खर्चामधून प्लॉट व बांधकाम साहित्याचा खर्च आपण वजा केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते आहे 11,98,195। तर बघा, एकूण खर्च केल्यानंतर जो मजुरीचा खर्च, एकूण रकमेतून आपण जो खर्च वजा केला होता त्यानंतर आपल्याला शेवटी जे उत्तर आहे मजुरीचा खर्च काढायचा होता आणि तोच मजुरीचा खर्च आलेला आहे 11,98,195।
तर अशा पद्धतीचे हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे। ही तिन्ही उदाहरणं आपण मिश्र स्वरूपात सोडवली होती। प्रथम जे 2 उदाहरण आपण पाहिले होते ते नक्कीच तुम्हाला अंकांच्या स्वरूपात दिले होते आणि तिसऱ्या प्रकारचं जे उदाहरण होतं ते शाब्दिक उदाहरण होतं मुलांनो। आपण ते शाब्दिक उदाहरण कशा पद्धतीने सोडवलं ते हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल। आपण पुढचा भाग पाहणार आहोत। बघा मुलांनो, आज आपण प्रस्तुत पाठामध्ये काय शिकलो हे सारांश रूपात आपण पाहणार आहोत। तर आजपर्यंतच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रस्तुत पाठामध्ये बेरीज व वजाबाकी यामध्ये आपण 6 अंकी संख्यांची बेरीज, 7 अंकी संख्यांची बेरीज तसेच मिश्र उदाहरणे व शाब्दिक उदाहरणे यांचा अभ्यास केला आहे।